एक नंबर। सो हे गुड इव्हनिंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर गाईज नेहमी सारखा आपला अचानक भयानक प्लॅन झाला आहे जोगेश्वरीला जायचा, कारण आज आहे 31 ऑगस्ट शनिवार आणि आज आहे जोगेश्वरी राजाचं आगमन। तर मला ते बघायला सुद्धा जायचं आहे आणि आगमनाला सुद्धा जायचं आहे। तर मी अभिला दुपारी फोर्स केला की जोगेश्वरीला जायचंय, तर मग आता मी चाललोय जोगेश्वरीला। चला भेटू डायरेक्ट जोगेश्वरीला। हा जो समोर तुम्हाला गाडीवाला दिसतोय स्कॉर्पिओ वाला, हा बघा, हा म्हणजे कशी गाडी चालवतोय ना, आता तुम्हाला काय सांगू। म्हणजे ना धड लेफ्टला जात ना धड राईटला जात आहे, तो एकदम रस्त्याच्या मधनं, म्हणजे बोलतात ना ती रस्त्याच्या मध्ये जी पट्टी असते त्यावर ना गाडी चालवतोय। म्हणजे मागणं या माझ्या राईट साईडने पण ना जायचं, माझ्या लेफ्ट साईडने पण ना जायचं। आता त्याला अशा या त्याच्या फालतूगिरीमुळे ना एक बाईक वाला त्याला तर ठोकणार होता आणि पडणार होता। आम्ही गाडी पार्किंग मध्ये लावली आहे, थोडी घराकडे नाही लावली आहे, पण श्यामनगर तलावाच्या इथे लावली आहे। भाई जोगेश्वरीच्या राजाचं आगमन झालेलं आहे, हे बघा तुम्ही बघू शकता। हा येतोय पण अजून थोडासा लांब आहे, त्याला इथपर्यंत जायचं आहे आणि अजून तो खूप लांब आहे। पण सध्या आपल्याला जायचं आहे डॉक्टरकडे, तर आपण एक काम करूया, डॉक्टरचं काम आपलं करून घेऊया आणि मग आपण जाऊया राजाच्या आगमनाला। भाई नाही बोलता राजा एकदम जवळ आला, आम्हाला डॉक्टरकडे थोडा टाइम गेला, पण ठीक आहे। राजा हे बघा इथपर्यंत आला आता जोगेश्वरीचा। भाई अशा प्रकारे जोगेश्वरीच्या राजाचं आगमन झालेलं आहे। आता ते लोक हँडी लावत आहेत गणपतीला सलामी द्यायसाठी।
आता गणपतीला दहीहंडीची सलामी देत आहे. किती तर लावतात माहिती नाही, पण बघूया कळेल आता. एक नंबर. आता चालू आहे सगळ्यात डिफिकल्ट टास्क. गणपतीला मागे मंडपामध्ये शिफ्ट करायचं आहे, पण हाईट खूप जास्त आहे, त्यामुळे आता ते कसं टाकायचं आहे ना, ते सगळी प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन चालू आहे.
झालेलं आहे. खूप मेहनत घेतली योगेश्वरीकरांनी. 11 वाजले आणि आमच्या जोगेश्वरीच्या राजाचं आगमन झालेलं आहे. आज ठाण्यावरून पब्लिक आले जोगेश्वरीच्या राजाला बघायला. कैसा लगा हम लोग का जोगेश्वरी का राजा का मस्त मजा आली. जोगेश्वरीचा राजा पहिल्यांदा अशा कुठल्या तरी गणपतीच्या मी आगमनाला आलो. याच्या अगोदर मी कधीच कुठल्या गणपतीच्या आगमनाला पण नाही गेलो आणि कुठल्या गणपतीच्या विसर्जनला पण गेलो नाही, एक्सेप्ट आपला गणपती. तर चांगला एक्सपिरियन्स होता, मजा आली. जेव्हा गणपती आणण्यापेक्षा ना ते गणपती बसवतात ना, ज्या पद्धतीने एवढे लोक उचलतात, ही प्रोसेस होती ना, आणणं तिकडनं गाडीवरनं ते सोपं होतं, पण आडून गाडीवरून ते मागे मंडपात बसवणं ही प्रोसेस जी होती ना, की भाई तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघितलीच असेल. गणपती पूर्ण असा होता, तो पूर्ण असा झाला, असा करायला लागला होता. त्यानंतर तो मागे शिफ्ट झाला. एक टाइमला तर असं वाटलं की आता मागे पूर्ण झुकतोय की काय. अक्षरशः मला पण मी एकदम हे झाले की भाई आता पडायला आले. म्हणजे पाचच्या लोकांना मी शिव्या घालत होती, जावा पकडायला. भाई गणपती बाप्पा आलाय, काय खराब होणार नाही का? लोक कुठे आहेत? ती लोक आईस्क्रीम घेत आहेत. तर शेवटी गणपतीचं आगमन झालं जोगेश्वरीच्या राजाचं. तर कसा वाटला तुम्हाला गणपतीचा आगमन सोहळा हा बघून आम्हाला कळवा. आणि तुम्ही घर बसला गणपतीच्या कसा वाटलं तुम्हाला जोगेश्वरीचा आगमन सोहळा आम्हाला कळवा. भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हा व्लॉग आपण आता संपूया. सायनिंग ऑफ फॉर टुडे. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला जय श्रीराम आणि गणपती बाप्पा मोरया.